मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची। मुंबईतील हवेचा दर्जा हा दिवसेंदिवस ढासळतोय। जुनाट आणि नादुरुस्त इंजिन असणारी वाहनं या प्रदूषणाला कारणीभूत ठरतात। मुंबईच्या रस्त्यांवर धावणारी ही वाहनं आरोग्य बिघडवणाऱ्या कार्बन मोनॉक्साईड सारख्या घातक वायूचं उत्सर्जन करतात। गेल्या वर्षभरात 61,441 गाड्यांनी मुंबईची हवा बिघडवली। या वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली असून त्याबाबतचं प्रतिज्ञापत्र हे ट्रॅफिक पोलिसांनी हायकोर्टात दाखल केलंय। मुंबईतील हवेचा खालावलेला दर्जा पाहता या प्रकरणी उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी। मुंबईमध्ये दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता ही खालवत चाललेली आहे आणि तसेच हवेतील प्रदूषणाचं प्रमाण देखील वाढत चाललेलं आहे आणि याला कारणीभूत ठरत आहे ते म्हणजे गाड्यांमधून निघणारा काळा धूर। आपण रस्त्यावरती या अनेक गाड्या आहेत त्या पाहत असतो ज्याच्यामधून काळा धूर मोठ्या प्रमाणात हवेमध्ये मिसळला जातो। अशाच एकूण 61,441 वाहनांची लिस्ट काढत याच्यावरती कारवाई करत मुंबई उच्च न्यायालयामध्ये ट्रॅफिक पोलिसांनी ही जी माहिती आहे ती दिलेली आहे। उच्च न्यायालयामध्ये मुंबईमध्ये वाढणारं प्रदूषण पाहता सुमोटो याचिका दाखल करून घेण्यात आलेली होती आणि हेच हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन असेल त्यासोबतच रस्ते वाहतूक प्राधिकरण असेल त्यांना देखील या ठिकाणी हे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी ज्या सूचना आहेत त्या उच्च न्यायालयाकडून करण्यात आलेल्या होता। परंतु हे पाहता एक धक्कादायक आकडेवारी म्हणजे जवळपास 61,441 गाड्या या रस्त्यावरती धावतात जेणेकरून हवेतील प्रदूषण आहे ते वाढण्यास या ठिकाणी कारणीभूत ठरत आहेत। परंतु हवेतील प्रदूषण कमी होण्यासाठी अनेक ज्या कारणीभूत ठरणारे उपाययोजना आहेत त्या देखील करण्याचे आदेश आहेत ते कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत। समीर सह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।